आमदार दत्ता दळवी, माजी महापौर उपनेते, राम रेपाळे, महत्वाचा माणूसच विसरलो मी. मला हा कार्यक्रम अरेंज त्यांनीच केलाय, मला इकडे आणायला, साहेबांच्या समोर उभा करायला त्यांनीच केलंय. असो, भाषणं भरपूर झाली. आपण सगळे कामगार इथे बसलाय, रिटायर्ड कामगार जवळजवळ 150 लोक, साहेब 150 लोक रिटायर्ड लोक आहेत आणि बाकीचे कामगार आहेत. मला आज इथे प्रवेश दिला गेला, या संदर्भामध्ये थोडीशी एक 5 मिनिटं मी तुमचे घेतो. मी 51 वर्ष मातोश्रीशी प्रामाणिक राहून काम केलं, 51 वर्ष, आणि 31 वर्ष बेस्ट कामगार सेनेचा धुरा वाहिली. माझ्या मुलाचा निधन झालं आणि 1.5 महिन्याच्या आत, 1.5 महिना नाही, 1 महिन्याच्या आतच, कारण कसलंही नसताना 51 वर्षाच्या माझ्या सर्व्हिसचा 0 केला गेला आणि मला त्या पदावरून बाजूला केलं गेलं बेस्ट कामगार सेनेच्या. मी माझं दुःख त्यांना बोलून दाखवलं की तुम्ही 1 महिना थांबू शकला असता, माझ्या घरातल्या लोकांचे अश्रू अजून ओले आहेत, आणि असं असताना तुम्ही काय जो निर्णय घेतलात, काय जी माणसं नेमली, माझा काय म्हणणं नाही, तुम्ही मालक, त्यामुळे तुम्ही काही करू शकता, पण दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचं, दुसऱ्यांच्या भावनांची कदर नेत्याने केली नाही तर मग कोणी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मग मी ठरवलं, मी माननीय शिंदे साहेबांना कॉन्टॅक्ट केलं, बोललो त्यांच्याशी आणि ठरवलं की बेस्ट कर्मचाऱ्यांच्या त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उतरायचं, आणि म्हणून त्यांना बाय बाय करून मी आज इथे आलेलो आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण 2005 साली नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा त्याच्याबरोबर ते बेस्टचे सगळ्या लोकांना घेऊन गेले. 5 माणसं फक्त इथे होती आणि साहेब मला म्हणाले, सुहास आता हे कसं करणार तू? तेव्हा म्हटलं, साहेब तुम्ही आशीर्वाद अवधी द्या. वर्ष कोर्टाने निर्णय दिला की मतदान घ्या, बेस्ट कामगार सेना कोणाची, बाळासाहेबांची की नारायण राणेची, आणि तो निर्णय दुसऱ्या वर्षी लागणार होता. शिंदे साहेब, तो निर्णय दुसऱ्या वर्षी हा कोर्टात लागणार होता. मी आदल्या दिवशी बाळासाहेबांना भेटायला गेलो. 3ऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. साहेब खाली आले होते आणि गाडीत बसत होते. पायाला हात लावला, मला कशाला आलास? म्हटलं, साहेब असं आहे, उद्या आमची लढाई आहे, निवडणूक आहे आणि मी बेस्ट कामगार सेना परत आणणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पायावर ठेवणार आहे. मला म्हणाले, माझा पूर्ण आशीर्वाद आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद ज्याला मिळाला तो किती मोठा झाला हे सांगण्याची काही ते आवश्यकता नाही. दुसऱ्या दिवशी मी निवडणूक जिंकलो आणि नारायण राणेंकडनं बेस्ट कामगार सेना परत घेऊन आलो आणि 3ऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती, बाळासाहेबांच्या पायावर बेस्ट कामगार सेना ठेवली 2005 साली. त्याच्यानंतर 2025 पर्यंत ही सेना 5 लोकांकडनं 15 ते 20 हजार कामगारांपर्यंत वर नेली. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच नेली. असं काय फार मोठा हे नाही, प्रत्येक कामगाराने त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि 25 साल उजाडल्यानंतर माझी चूक एवढीच झाली की 2 भावांना एकत्र करून निवडणूक लढवली, आणि जर ते निवडून आले तर उद्या ही निवडणुकीची नांदी असेल. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र करून मी पहिली निवडणूक जाहीर केली. मला दुसऱ्या वर्षी उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मला, सुहास बुधवारी गुलाल उधळत या. त्याच्यानंतर निवडणूक झाली. काय झालं तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, पैशाचं वाटप कसं झालं, कसं काही असो, पण माझा त्याच्यामध्ये पराभव झाला. दोन्ही भावांना एकत्र करून विजय मिळवण्याच्या याच्यात गेलो आणि मी अयशस्वी झालो. अयशस्वी असं किती वेळा? ह्या सोसायटीची निवडणूक मी 3 वेळा लढवलेली आहे, 3 वेळा जिंकलो आणि 3 वेळा हरलेलो आहे. ही सोसायटी होती, बेस्ट कामगार सेनेशी तिचा काही संबंध नव्हता, परंतु तो संबंध लावला गेला.
आणि माझ्याकडे राजीनामा मागितला गेला. जर जिंकलो असतो तर दोन्ही भावाने आपली पाठ थोपटून घेतली असतील, सांगितले असतं आम्ही दोघे जण एकत्र आलो म्हणून ही विजयाची नांदी झालेली आहे. आणि हरलो तर सुहास सामंतचा बळी दिला गेला. आणि तो सुद्धा कसलाही विचार न करता. आणि ठीक आहे, मी ठरवलं की बाबा तुम्ही राजीनामा मागता, राजीनामा घ्या. पण कोणाला नेमलं यांनी? नारायण राणे बरोबर गेलेले अमुक एक व्यक्ती जेव्हा हायकोर्टामध्ये आम्ही हरलो कोर्टात, तेव्हा खाली फटाके लावले आणि बाळासाहेबांबद्दल अद्वा बोलले, ते गौरीशंकर खोत याच्यावर नेमले गेले. हा काळाचा महिमा आहे, मी तुम्हाला सांगतो. बाकी मला काय याच्याबद्दल बोलायचं नाही. आणि म्हणून मी शिंदे साहेबांकडे गेलोय. त्यांच्याकडनं माझी अपेक्षा, मला आमदारकी नको आहे, मला खासदारकी नको आहे, मला दुसरं काही नको आहे. मला हवं आहे तुमचं स्थैर्य. 22 पासून 25 पर्यंत आजपर्यंत शिंदे साहेब जवळजवळ 1000 कोटी रुपये आमच्या लोकांचं देणी, म्हणजे आता 150 लोक जवळजवळ रिटायर झालेले लोक इथे आलेले आहेत. त्यांनी आपल्या व्यथा सुद्धा आपण याच्या अगोदर मांडल्या. अशी परिस्थिती आहे की आमच्या लोकांकडे पेन्शन मिळत नाही. 400 रुपये 4000 रुपये पेन्शन मिळते. त्याच्यात मुंबईत संसार होणे अशक्य आहे. त्यांची 30-30 लाखाची देणी आज 5-5 वर्ष मिळत नाही आहेत. वाईट परिस्थिती आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपल्या हातामध्ये जे खातं आहे त्या खात्याचे हे सगळे अधिकार आहेत. माझ्या रिटायर झालेल्या लोकांची देणी 1000 कोटी ही देण्यात यावी अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. बेस संपवण्याचा घाट घातलेला आहे. कोणी घातलेला आहे मला ठाऊक नाही. पण आमची अशी जबरदस्त हे आहे की तुम्ही आमची बेस वाचवाल. मराठी माणसाचा एकमेव उद्योग जो मुंबईत टिकलेला आहे तो आहे बेस्ट. आणि ह्या बेसचे 45,000 कामगार होते, ते आज 22,000वर आलेले आहेत. या बेसमध्ये 28 लाख लोक दररोज प्रवास 48 लाख दररोज प्रवास करतात साहेब. ते टॅक्सीतनं रिक्षातनं जाऊ शकणार नाहीत. ते ती मेट्रोमधून प्रवास करू शकणार नाहीत. त्यांची ह्यांची जी त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडणारी ही बेस आपण वाचवावी अशी मी आपल्याला आजच्या ह्या प्रसंगी विनंती करतोय. दरवर्षी आम्हाला 500 बसेस आमच्या बेसच्या आपण देऊ शकाल. कारण वेटलीजला ज्या बसेस येतात त्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येतात. कोणतरी वेगळाच कोणतरी मालक असतो आणि तो या आमच्या बेसच्या संपूर्ण कॅरेक्टरचं करिअरचं सत्यानाश करतोय. हे आमची बेस कुठे होती आणि आताचे वेटलीजची हे काय आहे. आणि म्हणून या वेटलीजला आता बंद करा. आणि या बेसचे दरवर्षी 500 बसेस आणा. आमचं काही जास्त मागणं नाही. आणि त्या प्रमाणामध्ये कामगार वाढवा. आपण जर हे ठरवलात, आज जर आपल्या मुखातनं काही गोष्टी इथे सांगितलात तर मी आपल्याला आश्वासित करतो की ह्या मुंबईमध्ये आणि बाजूच्या जुळ्या नवी मुंबईमध्ये जवळजवळ 25,000 कुटुंब बेसची रिटायर झालेले आणि कामात असलेले राहतात. येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं माझा आत्मविश्वास मला सांगतो. मी आणि खोलात जात नाही. नंतरच्या मागण्या नंतर पाहू. आज तरी मला प्रवेश दिलेला आहे. माझ्या जबाबदारी टाकलेली आहे. बेसच्या कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन वेळोवेळी त्यांच्या दारात जाण्याची जबाबदारी माझी. तुमचं संपूर्ण जे करिअर आहे ते राखण्याची जबाबदारी माझी. आणि म्हणून मी माझं आता हे भाषण त्यांनी ते ऐकावं म्हणून मी केलेलं आहे. आटोपतं घेतो आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की माझी जी काय मागणी आपल्यासमोर मी ठेवलेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार, आपण सरकार आहात, आपण जर या लोकांना असं आश्वासित केलं तर आजच्या दिवसाचं खरं फलित झालं असं मी समजेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.